सांसारिक इच्छा तर ते सहज पूर्ण करतील. परमार्थ आपल्या हातात देतील. करतळी आवळे तैसा हरी, असा आवळ्यासारखा हरी आपल्या हातामध्ये, म्हणजे हातात आवळा घ्यावा तो सहज जसा सगळ्या अंगाने आपल्याला दिसतो तेवढा सहज हरी आपल्याला दाखवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. मग जर ते हरी आपल्याला दाखवू शकत असतील तर हरीचा प्रसाद आपल्याला देणार नाहीत काय? आपण मात्र त्यांच्या चरणावर लीन होऊन जायला पाहिजे, तर तो प्रसाद प्राप्त होतो. नाहीतर उगी आपल्या गडबडीत गेलो, आपल्या तिथं गर्दी आहे, गर्दीत हात पुढे केला, जे हातावर पडलं ते खाल्लं, याला प्रसाद म्हणत नाही. याला प्रसाद नाही म्हणत आहे. तिथे लीनता असावी लागते, तिथे तो दीनभाव असावा लागतो. यांच्या कृपेने, यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रसादाने माझ्या दुःखांची निवृत्ती होणार आहे, हा विश्वास असावा लागतो. आणि जर विश्वास असेल तर त्याचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नसतं. विठ्ठल विठ्ठल कारण फल कधी प्राप्त होतं तर विश्वास असेल तर. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना, संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास. संतांची पायी हा माझा विश्वास, हा विश्वास असला पाहिजे. आणि त्या विश्वासाने आपण त्या विनम्रतेने जर आपण तो प्रसाद घेण्यासाठी त्यांच्या चरणाजवळ जात असू आणि आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी पडली तर त्यांनी नुसतं पाहणं हाच आपल्यासाठी प्रसाद आहे. त्यांनी नुसतं आपल्याकडे पाहून हसणं, त्यांनी आपल्याकडे पाहून प्रसन्न मुद्रेने पाहणं हाच प्रसाद आहे. कारण प्रसाद कशाला म्हणायचं तर प्रसादस्तु प्रसन्नता, यालाच प्रसाद म्हणायचं, दुसरं काही नसतं. अहो त्या सद्गुरूंनी आपल्याला काहीतरी फळ दिलं, श्रीफळ दिलं, काही पेढे नारळ बर्फी वगैरे दिले तरच तो प्रसाद असतो असं नाही. संतांचा सद्गुरूंचा प्रसाद कशाला म्हणायचं असतं ऐका. संतांचा आणि सद्गुरूंचा खरा प्रसाद काय आहे तर त्यांनी आपल्याकडे प्रसन्नतेने पाहणं इतकाच प्रसाद आहे. हे मी सांगत नाहीये, तुम्ही ज्ञानेश्वरीत पहा. ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात पसायदान आपण एकदा बघा. पसायदान ज्ञानोबाराय सद्गुरूंकडे काही मागणी मागतात. मला तुम्ही पसायदान द्या हे सांगतात. अहो कीर्तन नाही संपलं, सगळेच खाली बसायला लागले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हीच प्रसन्नता असते. प्रसन्नता कशाला म्हणायचं? ज्ञानोबाराय जेव्हा पसायदानात म्हणतात की हे सद्गुरुनाथ, हे निवृत्तीनाथ महाराज, मला आपण प्रसाद द्या, पसायदान द्या, पण ते कधी द्या? तर ते ओवीतला बारकावा आपण पहा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमथ द्यावे पसायदान. हे सगळ्यांच्या पाठात ओवी आहे, सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्ही मला प्रसाद द्या, पण कसा द्या? नुसताच देऊ नका, तर आधी माझ्यावर तुम्ही संतुष्ट व्हा. येणे वाग्यज्ञे तोषावे, तुम्ही संतुष्ट व्हा आणि तोषोनी मज द्यावे. तुम्ही आधी संतुष्ट व्हा आणि संतुष्ट होऊन मला प्रसाद द्या. त्याचं कारण असं आहे महाराज, एखाद्या माणसाचं चित्त जर संतुष्ट नसेल आणि संतुष्ट नसलेल्या असंतुष्ट चित्ताने जर त्यांनी एखादा कृपा जरी करण्यासाठी आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद फलद्रूप होत नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो एखाद्या माणसाला बोलताना, तुमची नाराजी नको, तुम्ही 10 रुपये कमी द्या पण नाराज होऊ नका. जे पैसे द्याल ते मनाने आणि खुशीने द्या. हे जे म्हणतो ना, हे कीर्तनकार असं सांगत नाही बरं का, मी हे बाहेरचं सांगतोय. विठ्ठल विठ्ठल.